नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। आम्ही यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण फिरवण्यासाठी महायुतीनं आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीनं विनय कोरे यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे। कारण विनय कोरे हे एका सहकार उद्योग समूहाचे प्रमुख आहेत। याबरोबरच त्यांना साखर कारखाने, दूध उत्पादन आणि कृषी प्रक्रिया याच्यावर मोठा अभ्यास आहे। त्यामुळे कोरे यांचा दिवसेंदिवस राजकारणातील जो टप्पा वाढत चालला आहे तो यामुळेच आजच्या ज्या घडामोडी आहेत त्या पाहता पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष कंबर कसत आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांचे सुद्धा घटक पक्ष वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहेत। सोबळ की एकत्र लढायचं हा अद्याप जरी कोणाचाही निर्णय झाला नसला तरी प्रत्येक पातळीवर मात्र आपला पक्ष भक्कम करण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत। आजचा आपला बोलण्याचा विषय म्हणजे गडिंग्लज परिसरातील एक असं व्यक्तिमत्व की किती सत्ता आल्या किती सत्ता गेल्या पण विचलित झालं नाही। नेहमी विरोधी बाकावर म्हणजे राज्यात आणि केंद्रात विरोधी बाकावर जरी हा पक्ष असला तरी त्या श्रीपतराव शिंदे यांनी कधीही डळमळीत होऊन दुसऱ्या पक्षाची वाट धरली नाही। त्यांनी आपला जनता पक्ष, जनता दल सांभाळत त्याच पक्षाच्या वाटचालीवर आणि त्याच पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आपली राजकीय कारकीर्द सांभाळली आणि अखेर त्याच पक्षात त्यांचा शेवट झाला म्हणजे दिवंगत झाले। आणि त्यांच्यानंतर त्यांची कन्या स्वाती कोरी आज त्याच हिमतीनं याच जनता दलाच्या ध्येय धोरणानुसार राजकारण करत आहेत। या स्वाती कोरी गडिंग्लज नगरपालिका आणि गडिंग्लज तालुक्यात बऱ्यापैकी जम बसून आहेत। श्रीपतराव शिंदे यांनी कधीही सत्तेची लालसा न ठेवता ज्या प्रकारे समाजसेवा आणि शेतकऱ्यांसाठी योगदान दिलं त्याच पावलावर पाऊल टाकून आज स्वाती कोरी चालत आहेत। पण स्वाती कोरी यांची सुद्धा थोडीफार अडचण झाल्याचं आजच्या घटकेला तरी दिसून येत आहे। कारण आज जसं बहुतेक नेत्यांना सत्तेची लालसा वाढलेली आहे त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची गत तीच झालेली आहे। सर्व स्तरावर त्यांना सत्ता असली तर आपली कामं होतात अशी एक आज रीत झालेली आहे, अशी एक भावना झालेली आहे आणि असा एक पायंडा पडलेला आहे। आणि म्हणूनच प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याला सांगतो की आपण सत्तेत पाहिजे। अलीकडच्या काही घडामोडी पाहिल्या तर अगदी PN पाटलांचे चिरंजीव सुद्धा काँग्रेस सोडून गेले। ह्याचं कारण सुद्धा तेच आहे की कारण त्यांच्या कार्यकर्त्यांनीच त्यांना असा रेटा लावला की आपल्याला सत्ता पाहिजे। अशावेळी नेत्यांचं काही चालत नाही। पण त्याला अपवाद ठरले कोल्हापूर जिल्ह्यातले एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे श्रीपतराव शिंदे आणि त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या स्वाती कोरी। आज स्वाती कोरींची सुद्धा थोडीफार राजकीय कोंडी झाल्याची चिन्हे आहेत, पण ती कोंडी फोडण्यासाठी त्या थेट सत्ताधारी पक्षामध्ये गेल्या नाहीत किंवा महायुतीमध्ये गेल्या नाहीत, तर त्यांनी एक आपला पर्याय निवडला आणि तो म्हणजे जनसुराज्य शक्ती बरोबरचं संघटन। श्रीपतराव शिंदे यांनी सुद्धा पूर्वी जनसुराज्य शक्ती पक्षाबरोबर एकत्र येऊन गडिंग्लजमध्ये नगरपालिकाच्या, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत। त्यात त्यांना यशही आलं होतं आणि त्यामुळे स्वाती कोरी आज पुन्हा सक्रिय झालेले दिसतात। त्यांनी विनय कोरेंना सोबत घेऊन गडिंग्लजमध्ये राजकारण करण्याचा निर्णय घेतलेला दिसून येतो। म्हणूनच कोरे आणि कोरी यांची आघाडी आज गडिंग्लजमध्ये पुन्हा अस्तित्वात आलेली आहे। खरं तर ही आघाडी कोरेंच्या आणि कोरींच्या फायद्याची असली तरी त्याचा खरा फायदा हसन मुश्रीफ यांना सुद्धा होणार आहे। कोरे आणि कोरी यांची ही जी राजकीय चाल आहे की आपण एकत्र येऊन गडिंग्लजमध्ये आपला जो भक्कम पाया आहे तो कायम राखणे हा जो त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो तो अर्थातच खरा निश्चित चांगला आहे। पण कोरी ह्या कोरेंबरोबर गडिंग्लजमध्ये एकत्र येत असतील तर आपसुकच त्याचा थोडाफार फायदा किंवा जास्तीत जास्त फायदा म्हटलं तरी काय चालू शकेल मुश्रीफांना होऊ शकतो। कारण जनता दल हा महाविकास आघाडीमधून बाहेर पडला हे आज म्हणावं लागेल। कारण स्वाती कोरी यांनी जनसुराज्य बरोबर एकोपा केल्यामुळं अर्थातच महाविकास आघाडी बरोबर त्यांना जाता येईल का हा प्रश्न आहे। कारण विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष हा महायुती बरोबर आहे। विशेषतः त्यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं खूपच जवळचं नातं निर्माण झालेलं आहे। विनय कोरे आणि देवेंद्र फडणवीस आजच्या घडीला इतके जवळ आहेत की सत्ताधारी पक्षात ज्या काही ठराविक लोकांना, मोजक्या लोकांना वजन आहे त्यांच्या पत्रानुसार कामं होतात, त्यात एक कोरे आहेत। म्हणून कोरेंबरोबर राहिल्यामुळं स्वाती कोरींना निश्चितच गडिंग्लजमध्ये आपलं वजन वाढवण्यास मदत होणार आहे।
पण दुसरी बाजू अशी आहे की विनय कोरे आणि हसन मुश्रीफ यांची सुद्धा जवळीक आहे. त्यामुळं भविष्यात जर विनय कोरे यांनी जर स्वाती कोरींना आवाहन केलं की विधानसभा असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही निवडणुका असतील तर आपण मुश्रीफांना मदत केली पाहिजे, तर ती थोडीफार कोरींना ऐकावी लागेल. एवढंच नव्हे तर गडिंग्लज नगरपालिका, गडिंग्लज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा स्वाती कोरी आणि विनय कोरे एकत्र येऊन लढणार असल्यामुळं त्यांचा पक्ष जर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत बहुमतापर्यंत पोहोचला तर कोणाची मदत घ्यायची गरज पडली तर निश्चितच ते हसन मुश्रीफ यांची घेतील, हे सुद्धा तितकंच खरं आहे. त्यामुळं कोरे आणि कोरी यांची ही राजकीय चाल मुश्रीफांच्या राजकारणाला चाल देणारी ठरेल असं सुद्धा अनुमान काढलं जात आहे. अर्थात हे आपल्याला स्पष्ट दिसणार आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर. आजच सोमवारी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणाची घोषणा झालेली आहे. त्यामुळं उद्यापासूनच खऱ्या घडामोडींना, खऱ्या राजकारणाला गती येणार आहे आणि जिल्हा परिषदेसाठी प्रत्येक पक्ष हिरिरीने लढणार आहे. त्यात कोरे आणि कोरी यांची ही युती कितपत यश मिळवते हेच पाहावं लागणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.